गुड मॉर्निंग गाईज. तुमचं म्हणजे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, चिपलूणची मुलगी या ब्लॉगमध्ये. मी आज निश्चय केला, मी ना खूप ब्लॉग केले होते, म्हणजे नंतर नंतर मला कंटाळा येतो. एडिटिंगसाठी मला कंटाळा यायचा. बट मी आज निश्चय केला आहे, माझा आज पुरा दिवस, म्हणजे किती पण मिनिटाचा असू दे, किती पण मिनिटाचा असू दे, मी तो अपलोड करणार म्हणजे करणार. असं मी म्हणजे मी ना मकर संक्रांतीचा पण केला होता. सो तो शॉर्ट व्हिडिओ निघाला आहे. बट मी आता पुरा ब्लॉग करणार आहे. मिनी ब्लॉग करत होते आत्तापर्यंत, पण ना कसं झालं आहे, एडिटिंग थोडं ना जमत नाही, कामांमुळे थोडं जमत नाही. आणि प्रत्येक गोष्ट अशी दाखवायला ना असं जमत नाही मला, कारण की एकट्याने सर्व काय होत नाही हे सर्वांना माहीत आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. तर आजपासून मी भरपूर असा प्रयत्न करणार आहे की जवळजवळ तुमच्याकडे माझं म्हणजे काय करते, माझा दिवस कसा जातो, काय करते, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. बट मी आता उठले, भाकऱ्या भाजल्यात आणि आता हतरून उचलते. पप्पा गेलेत भाड्याला. आणि गेस कसं काय माहिती आहे लोक पब्लिक, कारण ते आमचं प्लॅन ठरलं होतं. पप्पा बोलले होते लवकर उठायचं आणि पावठ्यामध्ये जायचं. मी पप्पांना रात्री बोलले होते की तुम्हाला उद्या सकाळी भाडा येणार, म्हणजे येणार, 100% येणार. बट तेच झालं, मला माहिती आहे. मी पप्पांची लगवाय चान्स आहे. नेमकी सकाळी 8 वाजता पप्पांना भाडा आला. पप्पा गेले होते पावट्यामध्ये, तिथूनच आले रिटर्न. काका आले होते बोलवायला, पण आम्ही बोललं की ते पावट्यामध्ये गेले. तर पावट्यामधून आले आणि आता पप्पा निघून वगैरे डब्बा वगैरे भरून, सकाळचा दुपारचा डबा भरून ते गेलेत भाड्याला. आता वाजलेत 8:30 वाजून गेलेत. दादा गेला आहे त्याच्या कामाला. मम्मीला पण सोबणापुणीकडे जायचं आहे. सोबणापुणी तुम्हाला माहिती असेल काय असतं ते, लग्नाची लाकडं फोडतात ना, ते सोबणापुणी. आमच्या शेजारी माझ्या बहिणीची सोबणापुणी आहे, तिथे मम्मी जाणार आहे. पण सकाळी एवढे नाही जाऊ शकत ना, तर मम्मी पावटा काढायला गेले. मला भातडाळ घालायचे आहे आणि घराचं थोडं आवरायचं आहे, कारण की मी आज दिवसभर एकटीच आहे घरात, कोणीच नाही. परवा पण मी एकटीच होते घरात. मम्मी बाजारात गेली होती मेथीची भाजी घेऊन. सांगते मी काय काय घेऊन गेली होती. मेथीची भाजी घेऊन गेली होती, ऑलिव्हची पानं घेऊन गेली होती, बट पावटा घेऊन गेली होती, माटाची भाजी सांगितली, माटाची भाजी, मेथीची भाजी, ऑलिव्ह आणि पपई हे घेऊन गेली होती मम्मी. एवढंच होतं. हो, एवढंच होतं. दिवसभर म्हणजे 7 वाजेपर्यंत मी एकटीच होती घरी. दादा आला 7:30ला. पप्पा आणि मम्मी एकत्र आले. पप्पा मम्मीला घेऊनच आले, कारण की डाळची म्हणजे माठाची भाजी जास्त गेली नाही, कप झाला नाही. मेथीची भाजी लवकर गेली. सो आज पण तेच होणार आहे, कारण की आज मी जाणार आहे पावट्यामध्ये. मला एका ताईंनी कमेंट केलं होतं ना की पावटा झाला की मला दे, तुम्ही या गावाला, मी तुम्हाला पावटा देईन. पण सॉरी, पावटा असेल तर देईन, कारण की आता पावटा ना घूस वगैरे, पावट्याचा जो मुदा असतो ना ते चावून टाकते. माहीत नाही अजून तो 15 दिवस चालेल की नाही पावटा. पण नुकसान भरपूर होतं आहे पावट्यामध्ये. गेल्या वर्षीसारखा पावटा ह्या वर्षी एवढा नाही झाला आहे, थोडाच झाला आहे. आणि निमा पावटा सुकला, कारण की ऊन वगैरे ना आता खूप प्रमाणात वाढलं आहे ऊन. तर मी आता काय करते दाखवते तुम्हाला. मी आता हतरून उचलते. सगळी झोपली होती, बट हतरून मला उचला होतं, काय करणार, पोरगीची जात. आता हतरून वगैरे उचलते. बाकीचे हतरून उचलले, हे एकच हतरून आलं होतं. म्हटलं आज काहीतरी म्हणजे काहीतरी कंटेंट वगैरे मी चालू ठेवते असं. आता मी बनवते भात म्हणजे कालचा जो रात्रीचा भात होता तो कोंबड्याला घालते. कोंबडी आहेत माझ्या घरी, कोंबडी आहेत, कुत्री आहेत, मांजर आहेत, बैल आहेत. ससा होता, टॉप झाला काही कारणाने, पण ठीक आहे ना. आणि आम्ही माणसं आहोत. तुम्ही कशी माणसं तशी आम्ही माणसं आहोत. फोन चार्जिंगला होता. चार्जिंग सकाळच गाणी ऐकायची सवय होती मला. आणि आता मी करते जेवण. माझ्या घराला कोणी हसायचं ना, जे नवीन नवीन आहेत ना त्यांचे सगळ्यांची घरं सेम असतात, पण ना माझं घर थोडं
आहे, तरी पण नाही घासायचं, मला नाही आवडत. प्रत्येकाची लाईफ आहे. आता मी करते भात डाळ. पोळी होता म्हणजे भाकऱ्या भाजल्या होत्या 9, दादाला गेल्या 5, पप्पांनी नेल्या 4 नेल्या आणि एक एक्स्ट्रा पोपी झाली होती छोटीशी. दाखवते मी तुम्हाला पोपी. पोपी छोटीशी. आता मी घालते भात वगैरे आणि असंच तुम्ही कंटिन्यू राहा. मी आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आणि बोलली होती कालचा भात वगैरे झाला होता, भाकऱ्या वगैरे झाल्या होत्या, तर गायला नाही तर कोंबड्यांना घालू. आणि इथे किचन कट्टा सगळं साफ करून घेते आधी. कसं मम्मीने भाजी केली होती तर तिथे सगळं असंच आहे पसारा, म्हणजे मम्मीला जायचं होतं पावटा काढायला आणि मम्मीला सोबला पोनिका जायचं आहे. तर आता मी सर्व किचन वगैरे साफ करून घेते आणि भेटते नंतर. बाय. हा भाताचा टोप. आम्ही 4 जण राहतो म्हणून एवढा टोप, कारण की आम्ही गावातल्या लोकांचं एवढंच मोठं. आणि माझ्यासाठी म्हणजे सकाळ दुपार, कारण की मला भाकरीचा पोपी आहे. सकाळ दुपार असं अर्धा ग्लास भात घेतलाय आणि आता घेते डाळ. डाळ घेते. म्हणून ना म्हणजे काय काय लोकांना घट्ट डाळ आवडते, घट असते ना ती, पण मला तशी डाळ नाही आवडत. मला पातळ डाळ आवडते, वाटणाची नको आहे. आपल्याला कसं नकर नाही जेवणाचं बाबतीत, हाय ते गप घालायचं आणि त्याच्यात टाकते थोडी मोठी डाळ, म्हणजे तुरीची डाळ. तुरीची डाळ घेतात. आणि आम्ही जो प्रोडक्ट वापरतो ना, RCM कंपनीचा वापरतो. इथे बघा RCM आणि त्याचा इथे लोगो आहे. RCM कंपनीचा आम्ही सर्व प्रोडक्ट वापरतो. जेवणामध्ये जो तेल वगैरे लागतं तर आम्ही सर्व RCM कंपनीचं. आता मी जी डाळ यूज केले ना, मूग डाळ, ती अख्खी डाळ तुम्ही दाखवते तुम्हाला मी. अख्खी डाळ हे बघा, एकदम अख्खी. दिसणार नाही माहीत नाही, पण हे बघा अख्खी डाळ आहे. म्हणजे आपल्याकडं तूर डाळ नाही, महामसूरची डाळ असते ना ती अर्धी असते, पण आम्ही जी वापरतो ना पुरा अख्खा दाणा असतो तो. तूर डाळीचं मसूर डाळीचं हे बघ अख्खा दाणा ना, अर्धा ना, अख्खा पुरा दाणा असतो. चांगला प्रोडक्ट असतात सर्व. म्हणजे ज्यांना डायबिटीज वगैरे आहे ना, BP वगैरे, त्याला तिथला तेल वगैरे 1 नंबर तेल आहे. कमी टाकला ना तर पण पुरा जेवण होऊन जातं. आणि तेल बघू शकता मी RCMचंच वापरतो. ह्यावरती पण असेल लोगो RCMचं. हे बघा दाखवतो तुम्हाला. RCMचा लोगो आहे. RCMचा लोगो. हेल्थ तेल आहे एकदम, म्हणजे एकदम चविष्ट तेल आहे. आणि थोडा म्हणजे तुम्ही 1 चम्मच टाकता ना तो तेल, तर इथं हा तेल आहे ना अर्धा चम्मचच लागतो. तर कोणाला असे प्रोडक्ट्स हवे असतील ना, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला म्हणजे ती लोक तुम्हाला माहिती देण्यासाठी येतील. आणि आमच्या दुकानामध्ये निम्म सामान RCMचा असतो, कारण की आम्ही चांगला असं म्हणजे चांगल्या लोकांना द्यायचा प्रयत्न करतो. पण लोकांना कसं घाणच खायची सवय असते. थांबा, ते हे डाळ आणि भात धुवून आणते, नंतर भेटते तुम्हाला. आता ठेवले मी गॅस हा डाळ या भात, हा स्लोवरती डाळ ठेवले, हा स्लोवर भात ठेवला. पुरा जेवण येतं मला. तुम्ही लोक बोलत असाल हिला नुसतं ऊन बघल्याशिवाय काय येत नाही. मला प्रॉपरली जेवण येतं, प्रॉपरली. जर जेवायला आलात ना तर मला पाहिजे ते देईन, ते येऊ नका.
बाकीची कामं. म्हणजे काय माझ्या नटापटा, कारण की मला जायचं पावटं काढायला. हे तर होत असेल. गॅस जरा स्लो करते, डाळ लगेच ओतू जाईल. दार बंद करते, वारा येतोय. जाऊया पुढे. पपई बोलला होता मी तुम्हाला, दाखवते तुम्हाला पपई. ह्याच्यावर मोठे असतात हा राव पपई. हे बघा पिकला आहे, पण अजून त्याला 2 दिवस जातील पिकायला. मम्मी उद्या वाजत जाईल, मम्मी उद्या नेईल तो. तर बघूया. हे बघा पप्पांनी पण पावटे आणलेत. सकाळी जाऊन बोलली ना तुम्हाला, पप्पा पावट्याला गेले होते. हे बघा खूप सारे पावटे असे ना सुकून गेलेत. का? कारण की घुशींनी तो खाली मुद्दा खाऊन टाकलाय. आणि मग कोणाला तांदळात टाकण्यासाठी पिसळ हवं असेल ना, तेही आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये पण आम्ही खूप मेहनत केली आहे ते जमवण्यासाठी. हे बघा, ही एक पिशवी, ही एक पिशवी पिसळ. मी फोटो काढून ठेवले, तर मी तुम्हाला ते त्या कॅप्चरमध्ये ठेवेल फोटो. सुगंधाने लय भारी होतो तिसला, मला खूप आवडतो. जसं रॉकेलचा मला सुगंध आवडतो ना, तसं ह्याचा पण सुगंध आवडतो. आणि हे आम्हाला दुकान सगळ्यांना दाखवलं मी, नंतर बोलायचं नाही दुकान कुठे आहे, दुकान कुठे. आणि आता मी भेटेन तुम्हाला पावट्यात जाताना, तेव्हासाठी बाय. झाले तयार. तयार म्हणजे मागाशी बोलली लाली लिस्ट लावताना जाता, लाली लिस्ट म्हणजे तसं नाही, थोडी पावडर आणि कपाळाला टिक्का, हा माझा तयार होणार. एक मिनट. आता चालले मी पिशवीने जमेल घेऊन पावटा आणायला. पप्पानी मम्मीने आणले दोघांनी. आता मी चाललो पावटं तोडायला. दाखवते तुम्हाला पावटं. आता इथले थोडेच आहेत इथं, आणि खाली आहेत, तिकडे खाली आहेत, हिरवागार दिसते ना तिथे आहेत, आणि तिकडे वरती आहेत. इथले आता जमवते पहिले, नंतर भेटते तुम्हाला.
कशी आणि अवतार बघा माझा कसा झाला आहे. ना टिक्का राहिला ना पावडर आली ना केस माझी नीट राहिली, तरी पण रेडी होऊन यायचं असतं. टिक्का पण नाही बघू शकतो कप्पलला राहिलाच नाही. इथला फक्त राहिला. हां हा बघा पावटा काढला. आता जाते घरात, मी तुम्हाला दाखवते पावटा किती काढला आहे तो. चला घरी आणि आधी लाईट लावतो आणि दाखवते तुम्हाला. थांबा, हे आधीचे आहेत आणि हे बघा हे आत्ता आणलं मी. हे मम्मी पप्पांनी दोघांनी आणले, हे मी आणलं. हे बघा आणि प्लस ह्याच्यात भरेल ह्याच्यात एवढं आणलेत मी. ह्याच्यात अलसुंद्याच्या शेंगा पण आहेत आणि हे आणले. एवढे पावटे आहेत. वाजले 2 वाजायला आलेत. बट सकाळी माहिती आहे तुम्हाला मी भात डाळ केलं होतं, पण डाळ माझी फोडणी घालायची राहिली होती. तर मला फोडणी घालायला आला तर कंटाळा, पण मला माझ्या कशात आली नवीन का ते ट्राय करायचं होतं मला. मी यूट्यूबला अशी म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये रेसिपी बघितली होती, त्याच ट्राय केले. कारण की आज बुधवार म्हणून आज ट्राय केले. मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला सांगेन रेसिपी, तोंडाने सांगेन असे, पण मी करताना दाखवणार कारण की मी खाल्ले थोडी, मला आवडली, भरपूर आवडली. पण मला आवडली रेसिपी, मी खाल्लं थोडंफार आणि आता ती रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करते. बाय चान्स तुम्ही जर केला तर कधीही करू शकता. दाखवते तुम्हाला. मेन गोष्ट असे खारीसारखे आहेत हे. कसे करतात मी तुम्हाला खाऊन पण दाखवते, ट्राय दाखवते. ही शेजवानची चटणी, पाणी विथ टीव्ही विथ मांजर. तर दाखवते तुम्हाला, सांगते बघा. मी हा खाल्ला होता, मस्त कुरकुर. आवाज बघा, मस्त लागली मला. आणि मांजरला पण बहुतेक आवडले. दाखवते तुम्हाला. गरम आहे पण ते खाणार नाही, गरम आहे. ट्राय मी करते शेजवान चटणी सोबत. बघू शकता. आपको सब कुछ साफ साफ दिखा. मस्त आहे. मग तुम्हाला रेसिपी सांगते मी. मैद्याचं पीठ आणि जसं आपण अंड्याच्या पोळ्याला आपण अंड्याचा पोळा करतो, त्यात न कांदा टाकता, फक्त अंडा, मीठ, तिखट, हळद आणि तुम्हाला हवेत ते मसाले. चटपटे हवे असाल तर चटपटा मसाला पण तुम्ही टाकू शकता. ते मिक्स करायचा आणि जसे आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचे मैद्याचं पीठ आणि त्याला चारी बाजूने फोल्ड करायचे आणि अंड्याचा जो म्हणजे त्यावरती जे आपण चपातीसारखं करतो त्यावरती अंडं असं टाकून घ्यायचं, सगळीकडून असं लावून घ्यायचं. त्यानंतर सगळे फोल्ड करायचे, चारी बाजून फोल्ड करायचा. ज्या पद्धतीचा आपण रुमाल फोल्ड करतो ना त्या पद्धतीचा ते फोल्ड करायचा. परत त्या अंड्यामध्ये असे भिजवून घ्यायचं आणि तळायचं. तळल्यानंतर हे असं दिसतं. हे वरती अंडा आहे, अंड्याचं सार आहे, बघू शकता. एकदम मस्त लागतो. आता मी खाते, नंतर भेटते तुम्हाला. कारण की आपण पावटा आणला आहे ना मागे दिसतोय, तर आपला ओला पावटा आणि सुका पावटा वेगळा करायचा आहे. तर भेटते नंतर. बाय. सगळी कामं एका बाजूला आणि मुलींचं कपडा धुणं एका बाजूला, बरोबर आहे ना. हे पण काम मी आता पूर्ण केलं. कपडे धुवायचं, बघू शकता. एवढे कपडे होते, बालडी भरून साड्या सुकत घातल्यात. अजून किती तेव्हा परीक्षा घेशील कपडे धुवून. आता भेटते कपडे धुवून झाल्यावरती. बाय. गाईच झालाय आजचा दिवस पूर्ण आणि रात्र झाले, काला कवरनं समजेल. आणि बट इथे ब्लॉग एंड करते. कसं वाटलं ब्लॉग ते मला कमेंटमध्ये सांगा आणि
चॅनलला सबस्क्राईब कमेंट अँड शेअर नक्की करा. आता मी दिसणार नाही, कारण की मी काळोखात आहे. चला बाय.